नमस्कार मंडळी. तुम्हाला माहिती आहे का, घरातल्या बेसिक इन्ग्रेडियंटपासून आपण एक शानदार मिठाई बनवू शकतो. हो, शाही रोल. अगदी साधी सोपी मिठाई आहे. तुम्ही कुठल्याही फेस्टिवलसाठी ह्याला बनवू शकता. ह्याच्यासाठी मी काही स्लाईस घेतले आहे ब्रेडचे. ह्याचे कॉर्नर्स मी कट करून घेते. कॉर्नर्स एकदा कट करून झाल्यानंतर एक एक करून आपल्याला ह्याला फ्लॅटन करून घ्यायचं आहे रोलिंग पिननी. म्हणजे लाटणं असेल तुमच्याकडे तर लाटण्याने आपल्याला ह्याला फ्लॅटन करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कसं सगळे स्लायसेस इथे फ्लॅटन करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये डेसिकेटेड कोकोनट घ्यायचा आहे. कोकोनटचा जो भुगा असतो, बुरडा, ते घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स कट करून ठेवले होते. ते ड्रायफ्रूट्स मी इथे घालते. कुठलेही ड्रायफ्रूट्स तुम्ही यूज करू शकता. मी आल्मंड, कॅश्यू आणि माझ्याकडे पिस्ता होते ते मी कट करून इथे ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे. त्यानंतर कंडेन्स मिल्क आपल्याला घ्यायचं आहे. मिल्क मेडचं कंडेन्स मिल्क भेटतं. ते कंडेन्स मिल्क तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता. तुम्हाला केवढं गोड हवं आहे त्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कंडेन्स मिल्क ॲड करू शकता. त्यानंतर ह्याला एकजीव करून घ्यायचं आहे. चमच्याने मी ट्राय केलं एकजीव करायचं, पण ते झालं नाही. म्हणून मी हातानेच त्याला मळून घेतलं चांगलं. त्याचे रोल बनवले आणि ते रोल मी ब्रेडचे जे स्लाईस आहेत त्याच्यामध्ये टाईटली रॅप केले. त्याला एंडपर्यंत घेऊन गेल्यानंतर मी तिथे एजला कॉर्नफ्लॉवरची स्लरी लावली आहे. तर तुम्ही मैद्याची स्लरी बनवू शकता किंवा कॉर्नफ्लॉवरची. त्याच्या एजला लावून आणि त्याला टाईटली रॅप करायचं आहे, सील करायचं आहे. तुमचा रोल इथे रेडी झाला आहे. त्यानंतर एका पॅनमध्ये मी तूप घेतलं आहे. तूप चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे रोल आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. चांगलं क्रिस्पी होईस्तोपर्यंत आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे त्याला सगळ्या साईडनी. आणि त्यानंतर माझ्याकडे गुलाबजामचा पाक उरला होता. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एक वाटी साखर आणि सारखी वाटी पाणी घेऊन पाक बनवू शकता. माझ्याकडे ऑलरेडी गुलाबजामचा पाक होता म्हणून मी त्याचाच वापर केला आहे इथे. तर तुम्ही इथं बघू शकता आपले रोल चांगले फ्राय झालेले आहेत, क्रिस्पी झाले आहे आणि ब्राउनिशसुद्धा दिसतात आहे. त्याला छान कलर आला आहे. तर मी हे रोल हळूहळू करून एक एक करून शुगर सिरपमध्ये डिप करून काढत आहे. ह्याला आता तुम्ही छान सर्व करा. त्याच्यावरती हवं असेल तर ड्रायफ्रूट्स गार्निश करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.